युवाशक्ती संघटना आयोजित भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त औंध परिसरातील चालवल्या जाणाऱ्या सर्व अभ्यास वर्गातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम वेणुवन बुद्धविहार औंध येथे नुकताच संपन्न झाला. न संपणारे शब्द म्हणजे बाबासाहेब, लेखणीची धार म्हणजे बाबासाहेब, अन्यायाला खबरदार म्हणणारे बाबासाहेब, विषमतेवर वार म्हणजे बाबासाहेब, ग्लानीला ऊर्जा देणारे बाबासाहेब, मैत्रीला बुद्ध म्हणणारे बाबासाहेब, चळवळीला क्रांती म्हणणारे बाबासाहेब, अंधभक्तीला भक्ती म्हणणारे बाबासाहेब, मानसिक स्वातंत्र्याला मुक्ती म्हणणारे बाबासाहेब आणि युवकांची शक्ती म्हणजे बाबासाहेब. या देशाला गरिबी, गुलामी, लाचारीतून बाहेर काढलेल्या सगळ्या महापुरुषांना, महामातांना प्रथमतः त्रिवार वंदन. उपस्थित तुम्हा सर्वांना माझा मैत्रीपूर्वक जय भीम. मी तुमच्या परिचयातली प्राची आणि मी तुमच्या परिचयातील विशाल. युवा शक्ती औंध आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो. आजच्या दिवसाचं महत्व फक्त 2 मिनिटात तुम्हाला पटवून देतो. प्रजासत्ताक दिन हा फक्त देशभक्तिमान नसून तो सामाजिक समता, सामाजिक न्याय, सामाजिक कल्याण या दृष्टिकोनातून वचनबद्ध करून देण्याचं काम आपल्याला करत असतो. फक्त वंचितांना सक्षम करण्यासाठी, सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी, प्रत्येकामध्ये एकात्मतेची भावना रुजवण्यासाठी, पेरण्यासाठी प्रजासत्ताक दिन हा आपल्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो. तो आपल्याला त्याची जाणीव करून देतो, आठवण करून देतो. फक्त आणि फक्त देशाचा अभिमान नसून तो इथं बसलेल्या प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक भारतीयाचा स्वातंत्र्याची फळे प्रत्येकाला भोगता यावी, कुठल्याही प्रकारचं त्याच्या सार्वभौमत्वावर कोणत्याही प्रकारची गदा येऊ नये याचा अधिकार किंवा याचा अभिमान जागृत करून देण्याचं काम हा आपला आजचा प्रजासत्ताक दिन आपल्याला करताना किंवा आपल्याला समर्पण करून देताना दिसत आहे. अधिकचा वेळ न घेता आपण हा कार्यक्रम गेल्या 4 वर्षापासून आयोजित करतोय आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचं कारण ह्या प्रास्ताविक मांडण्यासाठी निकिता कांबळे यांना मी विनंती करते की त्यांनी पुढे येऊन कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडावं. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मान्यवर कांशीराव साहेब, त्याचप्रमाणे सर्व महामातांना व महामानवांना त्रिवार वंदन करते. उपस्थित तुम्हा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय युवा शक्ती. प्रजासत्ताक दिन आणि याच दिवशी आपले भारताचे संविधान अंमलात आले. त्या दिनानिमित्त तुम्हा सर्वांना मी अशी हार्दिक शुभेच्छा देते. व आपल्या सर्वांना माहीत आहे की गेले 74 वर्ष युवा शक्ती मार्फत आपण हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत असतो आणि त्याचप्रमाणे आपण मोफत अभ्यासिका चालवतो. त्या अभ्यासिकात शिकत असणारे विविध शाळेतले विद्यार्थी आहेत, पण मुख्यतः त्याच्यात शिकत असणारे विद्यार्थी ते म्हणजे महानगरपालिकेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी आहेत. ह्या विद्यार्थ्यांना अशी कुठली संधी भेटत नाही किंवा त्यांच्या जे काही उपक्रम आहेत किंवा त्यांच्यामधले कलागुण आहेत तर त्यांना ह्या गोष्टींची सादरीकरण किंवा सादर करता येत नाही. त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला व गेले सातत्याने 3 वर्ष आपण हा सांस्कृतिक कार्यक्रम राबवत आहोत. तर ह्या वर्षी आपलं 4थं वर्ष आहे. तर ह्याच प्रमाणे गेले सातत्य 15 दिवस पूर्वी आपल्या सर्व क्लासमधल्या विद्यार्थ्यांनी तालीमाला सुरुवात केली. विविध क्षेत्रात असेल, ते म्हणजे गाणं असेल, नृत्य असेल, एकपात्री नाटक असेल, भाष्य असेल, ह्याच्यावरती त्यांनी खूप गेले 15 दिवस विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी खूप त्याच्यावरती मेहनत घेतली आणि अखेर तो आज हा संध्याकाळचा दिवस आलेला आहे. तर तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही त्या विद्यार्थ्यांचे जे काही प्रोग्राम आहे तो शांततेने बघताल आणि तुमची साथ कायम शेवटच्या कार्यक्रमापर्यंत अशीच राहील अशी आशा बाळगते व तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा स्वागत करते. धन्यवाद. आणि पुढील सूत्र मी प्राची आणि विशालकडे देते. धन्यवाद. धन्यवाद निकिताने आत्ताच कार्यक्रमाची प्रस्तावना आपल्या समोर मांडलेली आहे. धन्यवाद निकिता. मला इथं खरंच एक प्रश्न पडलाय. विशाल, मला सांगू शकतील का युवा शक्तीची भूमिका काय आहे आणि नेमकं युवा शक्तीची संकल्पना काय आहे? नक्कीच. मी युवा शक्तीची संकल्पना म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो.
भरकटलेल्या तरुणांना एकत्र आणण्याचं आव्हान म्हणजे युवा शक्ती. योग्य दिशा दाखवून कुशल ज्ञानाच्या शिखरावर पोहोचवण्याचं काम म्हणजे युवा शक्ती. युवा शक्ती ही फक्त संघटना नसून तो चळवळीचा एक विचार आहे. मानवतावादी मूल्य आत्मसात करून संघटनात्मक दृष्टीने समाजासमोर केलेला एक प्रचार आहे. हा प्रचार मर्यादित स्वरूपाचा नसून तो चळवळीतील व्यापक मजबूतीचा पाया आहे. कारण युवा शक्ती ही भंपक मार्गाची मुक्ती नसून ती युवकांची शक्ती आहे आणि म्हणूनच ती युवा शक्ती आहे आणि म्हणूनच ती युवा शक्ती आहे. आणि म्हणूनच या युवा शक्तीची संकल्पना आणि भूमिका मांडण्यासाठी मी युवा शक्तीचे प्रवक्ते रोहन देसाई यांना विनंती करते की त्यांनी येऊन युवा शक्तीची भूमिका मांडावी. धन्यवाद प्राची आणि विशाल. एकच शक्ती, एकच शक्ती. बहुजन समाजातील सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करून आज या ठिकाणी युवा शक्ती आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करतोय. खरं तर मला या ठिकाणी भूमिका मांडण्यासाठी युवा शक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आणि गेल्या 5 वर्षाआधी मी रोहित, स्वप्नील आणि काही आमच्या युवा शक्तीतल्या पदाधिकाऱ्यांनी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न असं की आपल्या औंधरोड विभागामध्ये एक चांगल्या प्रकारचं विहारांमध्ये अभ्यासिका चालवायची आणि त्या अभ्यासिका चालवत असताना सातत्याने आम्ही हे 4 वर्ष स्वप्न बघतोय आणि भविष्यात देखील एक मोठी संकल्पना या ठिकाणी मांडणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की युवा शक्तीचा जन्म गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही सातत्याने काम करतोय. आपण बघताय की औंधोड विभागामध्ये आपण 7 ते 8 क्लासेस या औंधोड विभागामध्ये रन करतोय आणि या क्लासेसच्या माध्यमातून अभ्यास वर्गाच्या माध्यमातून आपण या औंधोड मध्ये जेवढे काही विहार आहेत ती काही 7-8 विहार आहेत त्या 7-8 विहारांमध्ये आपण अभ्यास वर्ग चालवतोय. आपण बघताय की आपले विद्यार्थी आहेत ते महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि त्या शाळेमध्ये शिक्षण घेत असताना त्या दर्जाचं शिक्षण त्यांना मिळत नाही आणि ते शिक्षण घेत असताना त्यांना ते दर्जाचं शिक्षण मिळत नाही आणि म्हणूनच आपण हे अभ्यास वर्ग या ठिकाणी औंधोड विभागामध्ये चालवते. आपण बघतोय की विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिक त्यांच्या शाळेचाच अभ्यास म्हणजे ते ट्युशन आपण घेत नाही तर विद्यार्थ्यांना फुले शाहू आंबेडकरांची चळवळ काय आहेत, बाबासाहेबांचे विचार काय आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काय आहेत हे आपण सांगण्याचं काम करतोय. आपण बघताय की या आपल्या अभ्यास वर्गामध्ये सुरुवातीलाच आम्ही बुद्ध वंदनेपासून सुरुवात करतो आणि या सुरुवातीमधूनच या मुलांमध्ये बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर चळवळ पेरण्यासाठी काम करतोय. अधिकचा वेळ न घेता मी डायरेक्ट आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजच्या या कार्यक्रमाचं स्वागत गीत सुरू करण्यासाठी मी चंद्रमणी संघातील विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत गीताची सुरुवात करायची. चंद्रमणी संघ. व्यासपीठासमोरील सर्व आदरणीय, प्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज युवा शक्ती संघटनेने आयोजित केलेल्या ह्या सांस्कृतिक कार्यक्रमात मी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. व्यथा समाजाची ज्योतिबा सावित्रीने जाणली, व्यथा समाजाची ज्योतिबा सावित्रीने जाणली. स्त्रियांच्या शिक्षण
शिक्षणाची ज्ञानगंगा दारोदारी आणली. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील होते. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचे विवाह क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्या निरक्षर होत्या. विवाहाच्या नंतर फुलेंनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. त्या काळी चूल आणि मूल हे स्त्रीचे क्षेत्र समजले जायचे. मुलींना शाळेत पाठवले जात नव्हते. पण जिद्दी सावित्रीबाईंनी यास न जुमानता शिक्षण घेतले आणि ज्योतिबाच्या साथीने सन 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाडामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. अनेकांनी विरोध केला पण सावित्रीबाई आणि ज्योतिबा डगमगले नाहीत. सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून क्रांती घडवली. म्हणून सावित्रीबाईंचा जन्मदिवस, बालिका दिवस तसेच महिला शिक्षण दिन म्हणून साजरी केला जातो. मला शेवटी हेच म्हणायचे वाटते की पार करून अनंत अडथळे शिकलेस तू स्त्रियांना, पार करून अनंत अडथळे शिकलेस तू स्त्रियांना, नतमस्तक होतो आम्ही सावित्रीबाई ओवी तुझी गाथांना. धन्यवाद. माझं नाव ऋषभ अजय कोरके. मी आता 6वी अ मध्ये शिकतो. सर्वप्रथम सर्वांना 26 जानेवारीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मी आज तुम्हाला भारताचा एक जबाबदार नागरिक म्हणून माझी कर्तव्ये याच्यावर 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ग्रहण करावे अशी माझी नम्र विनंती. हम जाबाज है जियाले है, आंधियों से खेले है, बिजलियों से पाले है, हम शांति का सवेरा है, इंसानियत के उजाले है, पहचानो में हम भारत वाले हैं. होय, प्रत्येक भारतीयाच्या मनात तो भारतीय असल्याचा अभिमान सदैव ओतपोत भरला आहे. आय एम एन इंडियन हा नारा आपल्या नसानसात रक्ताच्या थेंबाथेंबात अखंड अशा स्फूर्ती झऱ्याप्रमाणे सदैव वाहत असतो. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी आपण एकीकडे त्या महान लढ्याचे, त्यागाचे आणि बलिदानाचे स्मरण करतो. आपल्याला आपल्या हक्क व अधिकारांची सदैव आठवण असते. पण आज गरज आहे एक जबाबदार नागरिक म्हणून स्वतःची भूमिका ठरविण्याची. आपल्याला आपल्या संविधानाने मूलभूत अधिकार दिलेले आहेत, परंतु आपल्या अवतीभोवती पाहिले की सहज जाणवते आपण एक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडतो का. देशाचा जबाबदार नागरिक म्हणून आपले छोटेसे वर्तन, छोटीशी कृती राष्ट्राचा अभिमान वाढविणारी ठरवू शकते. ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती मिळाली. त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करायला हवे. आपल्या देशाला स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम अभियान, बेटी बचाव, तंटमुक्त अभियान यांसारख्या अभियाने दुर्दैवाने राबवावी लागतात. वास्तविक एक जबाबदार वर्तन यासाठी पुरेसे ठरवू शकते. आपला वारसा धार्मिक, वैचारिक व ऐतिहासिक आहे. संस्कृती संमिश्र आहे. या वारसाचे मोल जाणून आपण त्याचे जतन एक जबाबदार नागरिक म्हणून करायला हवे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी, नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण यांप्रती सतत जागृत कृती करायला हवी. एक जबाबदार नागरिक म्हणून लोकशाही बळकट करण्यासाठी आपण आपल्याला दिलेल्या मतदानाचा वापर योग्यपणे करायला हवा. देशाला भ्रष्ट करू शकणाऱ्या वाईट नेत्यांची निवड करून आपण आपले मत असे वाया घालू शकत नाही. आपण भारतीय आहोत. शांती, प्रेम व संयमाचे प्रतीक. विश्व शांतीसाठी पुढाकार घेणारा बुलंद आवाज पण आपणच. उलगडून पहा आपल्या इतिहासाची पाने. ही भूमी त्यागाची, कर्तव्याची आणि तुमच्या आमच्या बलिदानाची. विशाल आणि विविधतेने संपन्न देशाच्या प्रगतीसाठी, आपल्या सुवर्णमय भविष्यासाठी, नव्या भारताच्या निर्मितीसाठी आपल्या समोर केवळ संविधान, संविधानाच्या मर्यादा, संविधानाची भावना हाच एकमेव मार्ग आहे. इथेच मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भारत, जय जगन, जय भीम. पुढील मी चंद्रमणी क्लास मधील स्वरा कापसे तिला विनंती करते की तिने पुढे येऊन तिचं स्पीच सादर करावं. तिने तिचं स्पीच तयार केले जिजामातांवर. My name is Swara Siddharth Kapse. I am studying in standard 2nd. साधवांची कन्या बहुफल्यांची सून,
शुभांची माता भाग्य कोणते हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते ऐका लक्ष देऊन मी जिजाऊ बोलते ऐका लक्ष देऊन मी जिजाऊ बोलते तो फार धामधुमीचा काळ होता महाराष्ट्र सौबाजूने शत्रूने वेढला केला होता शत्रू गोरगरीब रयतेवर जुलूम अत्याचार करीत अशा या काळात पारतंत्रात यश स्वाभिमान कीर्ती आणि मातृत्वाची देण लाभलेला यदुवंशात लखुजीराव जाधवांच्या घरी म्हाळसारांच्या पोटी आमचा जन्म झाला 4 भावंडांच्या पाठीशी हे कन्यारत्न जन्माला आले म्हणून हत्तीवरून साखर वाटण्यात आली हत्तीवरून साखर वाटण्याचा काळ गेला हो हत्तीवरून साखर वाटण्याचा काळ गेला हो पण खुल्या मनाने आपल्या मुलीचं स्वागत करणाऱ्या माता ही खूप कमी होती ही खंत आज मी व्यक्त करते शुभांना धर्म शिकवताना व समाजाच्या कल्याणाने आमच्या मनात तयार झालेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी शुभांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन व पराक्रम या संस्कारांचे बाळ करू दिले आणि राजेने सुद्धा आमच्या संस्कारांचे फलित केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली धन्यवाद सलोनी, तुला नाही वाटत का आपण सगळेजण खूप नशीबवान आहोत हा कार्यक्रम बघण्याची संधी आपल्या सर्वांना मिळाली खरं तर आपण खूप भाग्यवान आहोत कारण आज आपण या ठिकाणी उभे आहोत कारण ज्या महापुरुषांनी व महामातांनी आपल्यासाठी जे काही कार्य केलं त्यांच्यामुळे नक्कीच म्हणजे बघ ना हजारो वर्षांची गुलामी शृंखला आपल्या ज्ञानाच्या जोरावर एका गावात तोडत आपल्या सर्व स्त्रियांना मुक्तीची दारं उघडी करून देणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले खरंय तर असंच एक पात्री नाटक सादर करण्यासाठी मी लावण्य ओवाळ हिला आमंत्रित करते जोरदार टाळ्यांनी स्वागत करू एक लावण्याचं माझं नाव लावण्य सुधाकर ओवाळ आहे मी 7वीत आहे मी धम्मप्रिया क्लासमध्ये शिकते आणि मी सावित्रीबाई फुले बोलते ह्याच्यावरती सादर करत आहे ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का ओळखलात का म्या सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खरतर तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नैवसे पाटलांची मी कन्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय ना तो एक सर्वसाधारण माणूस नाही तर या देशाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे त्या काळात बायांनी उंबरा ओलांडण्याची पद्धत नव्हती बाईच्या जातीने कसं आपण बरं आपलं घर बरं घरातली चूल स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता पण या सर्वांवर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षणाचा ध्यास हा एकच फूल ज्योतिरावांच्या मनात असंच एकदा शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ते एका शाळेत गेले होते आणि तेव्हा करण नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेट द वुमन फर्स्ट बिकॉज द वुमन विल एज्युकेटेड देन द होल हाऊस विल एज्युकेटेड पण तुम्ही लोक वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही सो बॅड मिस्टर फुले सो बॅड झालं ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवू झाला सुरू माझा अभ्यास बे के बे दुने 4 बे 6 काना मात्रा वेलांटी या कारुका सार मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि हळूहळू काव्य सुद्धा रचू लागले आणि अशातच 1 जानेवारी होय शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही सर्व धर्मी मुलींसाठी पहिली शाळा खोलली आणि पहिली शिक्षण
यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारण्याची गरज आहे आणि यशवंताने हॉस्पिटलही उभारलं आणि आम्ही सर्वांचे उपचार करत होतो. तेव्हा लोक जागेवर धडाधड मरू लागली होती आणि मी यशवंताला सांगितलं, यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचंय आणि यशवंताने हॉस्पिटलही उभारलं. हा प्लेग सर्वांनाच संसर्गजन्य होता आणि तो कधी ना कधी मलाही होणार होता. म्हणून आम्ही जगलोय तर या समाजासाठीच ना. जर यासाठी मरण आले तर मरणा तुझं स्वागत आहे रे. सावित्रीची मी सावित्रीबाई झाली, सावित्रीबाईची सावित्री माई झाली. बघता बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. सती प्रथा, केशव पद अशा रूढी परंपरांवर आम्ही विरोध केला, कारण आनंद होता आया बाया शिकण्याचाच. म्हणून म्हणे विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. एवढं अनर्थ आहे एका विधीने केले, एवढं अनर्थ आहे एका विधीने केले. म्हणून मुलींना